हॅलो स्टुडंट, आपण आज युनिट ॲडव्हान्स वेब प्रोग्रामिंगमधला युनिट सेकंड मधला वेब फॉर्म फंडामेंटल्स हा चॅप्टर आपण बघणार आहोत. ओके, आता या वेब फॉर्म फंडामेंटल्समध्ये आपण नक्की काय बघायचं आहे तर आपण जो काही वेब ॲप्लिकेशन तयार करणार आहोत तर त्याच्यामध्ये म्हणजे कोड कसा लिहायचा आहे. ओके, त्यानंतर इव्हेंट हँडलर्स आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर ASP.NET ॲप्लिकेशन समजून घेणार आहोत. सर्व्हर कंट्रोल्स बघणार आहोत. त्याच्यानंतर पेज क्लास बघणार आहोत. ॲप्लिकेशन इव्हेंट्स आपण बघणार आहोत आणि कॉन्फिगरेशन कोणाचं बघणार आहोत, ASP.NETचं कॉन्फिगरेशन आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. ओके, आता ह्याच्यावरून आपल्याला असं कळणार आहे की आपण वेब ॲप्लिकेशन्स क्रिएट कसं करायचं, त्याच्यामध्ये टूल्स कसे ॲड करायचे, त्याच्यानंतर टूल्सचा यूज कसा करायचा आहे आणि कोड कसा राईट करायचा आहे हे आपण बघणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया. फर्स्ट पॉईंट आहे वेब ॲप्लिकेशन फंडामेंटल्स. ओके, आता वेब ॲप्लिकेशन फंडामेंटल म्हणजे काय, वेब ॲप्लिकेशन म्हणजे काय, तर अ वेब ॲप्लिकेशन इज अ डॉक्युमेंट and code pages in different formats. It can be static HTML page that can be displayed by a web server. It can have hyperlinks with the address of the web page we need to move. This is called hypertext. Okay, and helps for easy navigation on the web with information. आता जे काही ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, C#, ओके, व्हिज्युअल बेसिक .NET, JScript आणि JShell. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे ASP.NET वेब फॉर्म मॉडेल. ओके, द वेब फॉर्म मॉडेल इज अन एक्सटेन्शन ऑफ इव्हेंट ड्रिव्हन मॉडेल ऑफ इंटरॅक्शन टू द वेब ॲप्लिकेशन. The form is submitted to the server by the browser, which in turn returns a full markup page or HTML page in response. Okay. All the client's activities are forwarded to the server. Okay. ASP.NET framework helps in storing the information regarding the state of the application ॲज इट इज स्टेटलेस प्रोटोकॉल. आता कोणते स्टेट आहेत, 2 मेन स्टेट आहेत, त्या पेज स्टेट आणि सेशन स्टेट. आता पेज स्टेटमध्ये बघूया. द पेज स्टेट इज द क्लायंट स्टेट विथ द कलेक्शन ऑफ व्हेरियस इनपुट फील्ड्स इन द वेब फॉर्म. म्हणजे जे काही तुम्ही फॉर्म्स वगैरे क्रिएट करणार आहात त्याच्यामधून जे काही इनपुट फील्ड्स असणार आहेत त्यांना आपण काय म्हणायचं आहे, पेज स्टेट असं म्हणायचं. ओके, नेक्स्ट आहे सेशन स्टेट. ओके, सेशन स्टेट इज अ कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन ऑप्टेन फ्रॉम व्हेरियस पेजेस द युजर व्हिजिटेड अँड वर्क विथ. ओके, सेशन स्टेट म्हणजे काय होणार आहे, कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. ओके, अ पेज कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ सर्वर कंट्रोल्स अलॉंग विथ HTML controls, text and images. Okay, data from the page and states of different controls on the page are stored in hidden fields which are passed to the server on the page request. An instance of the object page is created along with all its content controls and ASP.NET page saved in the .ASPX extensions. म्हणजे तुमचा जो काही ऑब्जेक्ट पेज क्रिएट होणार आहे तो कशाने सेव्ह होणार आहे, .ASPX या एक्सटेन्शनने सेव्ह होणार. इट इज मॉड्युलर इन नेचर अँड कॅन बी डिवायडेड इंटू फॉलोइंग कोअर सेक्शन्स. आता तुमचं जो काही हे आहे ते कशामध्ये सेव्ह होणार आहे, पेज डिरेक्टिव्समध्ये, कोड सेक्शनमध्ये आणि पेज लेआउटमध्ये. आता पेज डिरेक्टिव्हमध्ये म्हणजे काय असणार आहे बघा, पेज डिरेक्टिव्हमध्ये तर ते पेज कसं कंपाइल्ड होणार आहे, हाऊ पेज इज कंपाइल्ड. त्याच्यानंतर स्पेसिफिकेशन ऑफ सेटिंग ड्युरिंग पेज नेव्हिगेशन,
जे काही सेटिंग्स आहेत. त्याच्यानंतर सॉल्विंग एरर्स, यूज टू इम्पोर्ट क्लासेस टू यूज विथ पेज. ओके, दे स्टार्ट विथ ह्या सिम्बॉलने स्टार्ट होणार आहे. फॉलोड बाय द डिरेक्टिव्ह नेम प्लस एनी ॲट्रिब्यूट्स अँड देअर करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज अँड देन एंड विथ पर्सेंटेज अँड ग्रेटर दॅन साईन. हे सगळं जे काही आहे ते आपल्याला कुठे मिळणार आहे, कोडिंगमध्ये मिळणार आहे. ओके, नेक्स्ट आहे इट इज द फर्स्ट स्टेटमेंट इन द पेज. बघा, जेव्हा आपण एखादं वेब ॲप्लिकेशन क्रिएट करतो तेव्हा बघा ही आपल्याला एक लाईन मिळते. ओके, की त्याच्यामध्ये आपल्याला पेज लँग्वेज कोणती वगैरे यूज करणार. आता ही पेज लँग्वेज म्हणजे तुमची कोणती लँग्वेज तुम्ही यूज करणार आहात, C#. तर ही C# आपल्याला काय करावी लागते, तिथे टाकावी लागते. द पेज डिरेक्टिव्ह हिअर स्पेसिफाईज द लँग्वेज that is to be used for application logic by setting the language attribute. ओके, नेक्स्ट सेक्शन आहे कोड सेक्शन. आता या कोड सेक्शनमध्ये बघा तुम्हाला ह्या अशा प्रकारचा काय दिसणार आहे, सिंटॅक्स तिथे फॉर्मॅट तिथे दिसणार आहे. तर तिथे असणार आहे स्क्रिप्ट टॅग आहे, त्याच्यामध्ये रन ॲट हा ॲट्रिब्यूट आहे आणि जो काही तुमचा स्क्रिप्ट टॅग हे आहे तो कशावरती रन होणार आहे, सर्व्हरला काय होणार आहे, म्हणजे कुठे होणार आहे, रन ॲट सर्व्हरला काय होणार आहे, हा तुमचा पेज रन होणार आहे. ओके, नेक्स्ट आहे बघा आता इथे काय सांगितलं आहे, कॅन होल्ड ॲप्लिकेशन लॉजिक, डिफाईन व्हेरिएबल्स, सब रुटीन्स, फंक्शन्स एक्सेट्रा. जे कोड सेक्शनमध्ये आपल्याला काय करायचे आहेत, व्हेरिएबल डिफाईन करायचे आहेत, सब रुटीन्स आणि फंक्शन्स डिफाईन करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणून एक दिलेला आहे. ओके, कोड डिक्लेरेशन ब्लॉक्स आर जनरली प्लेस इनसाइड द हेड टॅग. ओके, त्याच्यानंतर स्क्रिप्ट रन ॲट सर्व्हर टॅग ॲक्सेप्ट 2 अदर ॲट्रिब्यूट्स. ओके, म्हणजे जे काही रन ॲट हा एक ॲट्रिब्यूट यूज केला जातो आणि लँग्वेज हा एक ॲट्रिब्यूट आपल्याला यूज केला जातो. जे हा जो काही पेज आहे तो कुठे रन होणार आहे, तर सर्व्हर साईडला रन होणार आहे. आणि आपण इथे लँग्वेज कोणती यूज करणार आहोत, तर लँग्वेज C#. असे 2 आपण ॲट्रिब्यूट इथे यूज करू शकतो. इफ द लँग्वेज इज नॉट स्पेसिफाईड, जर आपण लँग्वेज इथे स्पेसिफाईड केलेली नसू, विदिन द कोड डिक्लेरेशन ब्लॉक, या ब्लॉकमध्ये समजा आपण लँग्वेज डिक्लेअर केली नसेल, द ASP.NET uses the language provided by the language attribute of the page directive. VB.NET and C# cannot be mixed on the same page. ओके, C# आणि VB.NET हे मिक्स केले जात नाही ऑन द सेम पेज. ओके, द नेक्स्ट ॲट्रिब्यूट इज SRC. ओके, अजून एक SRC एक ॲट्रिब्यूट आहे. हे कशासाठी यूज करायचं आहे, स्पेसिफाय एन एक्सटर्नल कोड फाईल टू यूज विथ द ASP.NET पेज. म्हणजे तुम्ही जी काही ASP.NET जो काही पेज आहे त्या पेजचा तुम्हाला काय द्यायचं आहे, इथे फाईल नेम त्याचं द्यायचं आहे. आता इथे बघा SRC myfile.cs. ओके, तर ह्या कोड सेक्शनमध्ये आपण काय काय डिफाईन करणार आहोत, व्हेरिएबल्स, सबरुटीन्स आणि फंक्शन्स. ओके, त्याचबरोबर आपण कुठे रन होणार आहे, रन ॲट दी सर्व्हर. लँग्वेज कोणती यूज करणार आहोत आपण, C#, जी काय तुम्ही यूज कराल ती, आणि आपल्याला SRC त्या फाईलचा द्यावा लागणार आहे. ओके, ASP.NET या पेजचा आपल्याला SRC द्यावा लागणार आहे, म्हणजे तिथे आपल्याला पाथ सेट करावा लागणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे कोड रेंडर ब्लॉक्स. आता कोड रेंडर ब्लॉक्स म्हणजे काय, यूज टू डिफाईन इनलाईन कोड और इनलाईन एक्सप्रेशन्स दॅट एक्झिक्यूट व्हेन अ पेज इज रेंडर्ड. ओके, code within a code render block is executed immediately as it is encountered when the page is loaded. Okay, Visual Studio supports 2 models for coding web pages. First आहे inline code आणि inline code. This model is the closest to traditional ASP. All the code and HTML markup is stored in single .aspx file. The code is embedded
in one or more scripts blocks. Okay. However, even though the code is in script block, it doesn't lose However, even though the code is script block, it doesn't lose IntelliSense or debugging support, and it doesn't need to be executed linearly from top to bottom. This model is handy because it keeps everything in one neat package, and it's popular for coding simple web pages. तर फॉर एक्झाम्पल बघा दिलेलं आहे, जे काही तुम्ही कोड डिझाईन करणार आहात किंवा एखादा फॉर्म तुम्ही डिझाईन करणार आहात, तर तुम्हाला एक HTML पेज असणार आहे. इथे हे कोडिंग आपल्याला करावं लागणार आहे. आता बघा इथे सांगितलं होतं की पेज लँग्वेज आपण C# हा सिंटॅक्स आपल्याला इथे असा यूज करायचा आहे. स्क्रिप्ट रन ॲट सर्व्हर साईडला, त्यानंतर पब्लिक स्ट्रिंग सर्व्हर साईड फंक्शन्स, हे आपल्याला सगळं रेडीमेडच तिथे येणार आहे. फक्त आपल्याला काय काय अजून त्याच्यामध्ये टॅग्स वगैरे ॲड करायचे आहेत, हे आपल्याला इथे टॅग्स ॲड करावे लागतील. त्याच्यानंतर कोड बिहाइंड. ओके, आता कोड बिहाइंड म्हणजे कोडच्या बिहाइंड साईडला काय असणार आहे बघा. दिस मॉडेल सेपरेट इच ASP.NET वेब पेज इंटू 2 फाईल्स. आता कोणत्या 2 फाईल्स, तर .aspx आणि .cs. आता ह्या कशासाठी यूज करायच्या बघा. .aspx मार्कअप फाईल विथ द HTML अँड कंट्रोल टॅग्स. ओके, अँड CS कोड फाईल विथ द सोर्स कोड फॉर द पेज. म्हणजे ASPX हे कशासाठी यूज करायचे, HTML आणि कंट्रोल टॅग्ससाठी. ओके, हे मार्कअप करणार आहे. आणि .cs काय करणार आहे, सोर्स कोड फॉर द पेज. ओके, दिस मॉडेल प्रोव्हाइड्स बेटर ऑर्गनायझेशन and separating the user interface from programmatic logic is keenly important when building complex pages. आता ह्या ज्या काही आहेत त्या काय तुमच्या ज्या काय वेब पेजेसच्या काय हे सिस्टीम हे काय नेमस्पेस आहे, आणि ह्या तुमच्या काय असणार आहेत हेडर फाईल. ओके, या हेडर फाईल यूज केल्या तरच आपण त्याच्यामध्ये जे काही कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स आपण त्याच्यामधले यूज करणार आहोत. तर जेव्हा तुम्ही वेब फॉर्म ओपन करणार आहात, त्या वेब फॉर्म ओपन केल्यानंतर हे आपल्याला तुमचं कोडिंग समोर दिसणार आहे. ओके, बाय डिफॉल्ट हे कोडिंग तुम्हाला समोर दिसणार आहे. ओके, आणि जसजसं तुम्ही टूल्स किंवा एखादा बटन ॲड कराल किंवा एखादा टेक्स्ट बॉक्स ॲड केला, तर त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ॲड होत जाणार आहे. ओके, हे काय कोड बिहाइंड म्हणजे कोडच्या बिहाइंड साईडला असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इव्हेंट हँडलिंग टॉपिक आहे. आता इव्हेंट हँडलिंग टॉपिक म्हणजे काय बघा. इट इज द ॲक्शन परफॉर्म ऑन अ कंट्रोल सच ॲज माऊस क्लिक, की प्रेस, माऊस मुवमेंट्स एट्सेट्रा. ओके, इव्हेंट्स आर रेज्ड बाय द क्लायंट अँड हँडल ॲट द सर्व्हर. ओके, म्हणजे इव्हेंट आहे हा रेज कोण करणार आहे, क्लायंट करणार आहे, आणि हँडल कोण करणार आहे, सर्व्हर करणार आहे. तर पुढे बघा, फॉर एक्झाम्पल आपण बघूया इन डिटेलमध्ये. वेन अ युजर क्लिक्स ऑन द बटन क्लिक, इव्हेंट इज रेज्ड. ओके, जेव्हा युजर बटनवरती क्लिक करणार आहे तेव्हा इव्हेंट हा काय होणार आहे, रेज्ड होणार आहे. दिस इव्हेंट इज पोस्टेड ऑन द सर्व्हर. ही इव्हेंट पोस्ट कोण होणार आहे, सर्व्हरला पोस्ट होणार आहे. द सर्व्हर एक्झिक्यूट्स द कोड बी डिफाईन इन द इव्हेंट. दिस इज कॉल्ड इव्हेंट हँडलर. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल आता समजा बटन आहे, त्या बटनवरती समजा क्लिक केलं, तर ही तुमची जी काही बटनवरती क्लिक केलं हा जो काही इव्हेंट आहे हा काय होणार आहे, रेज्ड होणार आहे. रेज झाल्यानंतर हा जो काही इव्हेंट हा पोस्ट कुठे होणार आहे, सर्व्हर साईडला. आणि हा सर्व्हर काय करणार आहे की ज्या काही बटनवरती जे काही कोड दिलेला आहे हा कोड काय करणार आहे, एक्झिक्यूट करणार आहे. ह्यालाच काय म्हणतात, इव्हेंट हँडलर असं म्हणतात. ओके, any event handlers takes two parameters return and void. The first parameter is the object raising the exception and second is the event arguments. Okay,
फॉर एक्झाम्पल बघा सिंटॅक्स इथे दिलेला आहे, प्रायव्हेट व्हॉइड इव्हेंट नेम तुमचं काय असेल ते, त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स, ऑब्जेक्ट सेंडर आणि इव्हेंट आर्ग्युमेंट्स. ओके. आता इव्हेंट हँडलर जो काय आहे तो क्रिएट कसा करायचा हे आपण बघूया. इव्हेंट हँडलर्स ऑफ ASP.NET वेब पेजेस और वेब सर्वर कंट्रोल्स आर क्रिएटेड बाय creating an event handling method and then binding the page or control to the method directly. ओके. आता इथे जे काही आहेत त्या दोन डिफरंट प्रोसिजर्स आहेत, एक पेज इव्हेंट्स आहे आणि फॉर पेज इव्हेंट्स. ओके. आणि फॉर कंट्रोल्स. ओके. ते त्याच्यामध्ये आपण बघूया. इव्हेंट हँडलिंग युजिंग कंट्रोल्स. ऑल ASP.NET कंट्रोल्स. आता जो काही इव्हेंट आहे तो आपण क्रिएट कसा करणार आहोत ते आपण बघूया. जेव्हा तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओ ओपन करणार आहात त्याच्यामध्ये फाईल, न्यू प्रोजेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिज्युअल C#, त्याच्यानंतर ASP.NET वेब ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुमची जी काही फाईल नेम आहे ते इथे लिहायचं आहे, वेब ॲप्लिकेशन 1 काय समथिंग असेल ते, आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. ओके. देन काय करायचं आहे, तुम्ही एखादा टूलबॉक्समधून बटन हा काय करून घ्यायचा आहे, ड्रॅग करून घ्यायचा आहे. ओके. गो टू द डिझाईन व्ह्यू अँड बटन कंट्रोल, ॲड अ बटन कंट्रोल. मी इथे बटन कंट्रोल ॲड करून घेतला आहे. नेक्स्ट काय करायचं आहे की ह्या बटनवरती राईट क्लिक करून तिथे एक पॉपअप बॉक्स ओपन होईल, त्याच्यावरती प्रॉपर्टीज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या प्रॉपर्टीज बॉक्सवरती ओपन केल्यानंतर जो काही क्लिक हा ऑप्शन असेल त्या क्लिक ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे हा इव्हेंट कशावरती सेट होणार आहे, क्लिक इव्हेंटला सेट होणार. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जेव्हा तुम्ही बटनवरती डबल क्लिक, आता हा जो काही तुमचा इथे तुम्ही बटन घेतला तर त्या बटनवरती समजा डबल क्लिक केलं तर डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा कोड ओपन केलेला दिसणार आहे. ओके. आता इथे आपल्याला समजणार आहे कसं की कोणता इव्हेंट हे केलेला आहे, हँडल केलेला आहे. तर बघा, प्रोटेक्टेड व्हॉइड बटन 1 क्लिक, म्हणजे हा जो काही इव्हेंट आहे हा कोणता आहे, क्लिक इव्हेंट आहे. ओके. अशा प्रकारे आपल्याला इव्हेंट क्रिएट करताना येणार आहे. ओके. इथपर्यंत जे काही आत्तापर्यंत आपण जे काही पॉईंट्स बघितलेले आहे हे समजा काही पॉईंट्सविषयी समजा तुम्हाला काही क्वेरीज असेल तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू.